अजयजी डायरे सर यांना थँक्यू. यस, थँक्यू सो मच अविनाशजी तारे. मॅच स्टार्ट होतीये. पहिला बॉल असेल. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सर्कलला पार करत चेंडू होता. पहिल्या बॉलवर सिंगलने सुरुवात करतोय गोरसई ए. हा संघ सध्या बॅटिंग करतोय. सलामीची भूमिका अक्षय भोईर आणि त्याच्या साथीला केतन केने दोन खेळाडू आहेत. आणि पहिल्या बॉलिंग अटॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये येतो चिराग माळी, राहणार टीमचा चिराग माळी. केतन केने आता स्ट्राईकवरती पोहोचला. एक बॉल एक. शॉट भारी आहे केतन केनेच्या बॅटमधून. लॉंग ऑनच्या वरून आलाय सुपर सिक्सर. स्टेज अगदी समोर आलाय केतन केनेचा धमाका सिक्सर. तीन बॉल आणि 7 धावा आहेत. व्यासपीठावरती आपण बघू शकाल आदरणीय सौभाग्यवती अस्मिता प्रफुल्ल कांबळे मॅडम आणि त्याचबरोबर माननीय श्री प्रफुल्ल कांबळे सर, त्याचबरोबर उत्तम धावपटू आहेत वासुदेवजी ठाकरे. खरं तर या मॅचचा आनंद घेतात. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ही शेळूकरांची स्पर्धा. शॉट भारी आहे समोर मिड ऑफ मध्ये कॅच पकडली आहे. विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. केतन केने हॅज टू डिपार्ट. चेंडू इथे सिंगल देऊन जाईल. गोरसई ए टीमचा स्कोअर इथून वाढताना दिसतोय. 8 धावा आहेत त्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अक्षय भोईरने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. हरेश केने इथून सिंगल रन करून हिंदू हृदय सम्राट चषक 2025 जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू यांची स्पर्धा अतिशय देखणं दिमागदार आणि नीट नेटका असं आयोजन असणार ही स्पर्धा. सर्वत्र या स्पर्धेचं कौतुक होताना दिसतंय. शॉट भारी आहे. लास्ट बॉल. घुटना टेक तमाशा देख. आदरणीय दत्ता मसने साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि दत्ता मसने साहेबांचं स्वागत करणारा गोरसई ए टीमचा फलंदाज अक्षय भोईरचा षटकार. समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती 1 ओव्हर आणि 14 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या गोरसई ए टीमच्या. प्रचंड सामर्थ्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये हे सर्व क्रिकेटर आपल्या टीमसाठी खेळ करतात. आणि क्रिकेट हा फार सुंदर असा खेळ आहे. आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. आणि एक क्रिकेटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना आपल्या टीमसाठी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा तो प्रयत्न नक्की करत असतो. आणि मनगटात जोर भरपूर आहे खेळाडूंचा आणि त्या जोरावरती उंच उंच लांब लचक फटके बाउंड्री पार क्लिअर करतात. फलंदाज 1 ओव्हरमध्ये 14 त्यांनी केल्यात. अक्षय भोईरने 6 मारला. आता हरेश केने स्ट्राईकवरती असेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये चिरागची ओव्हर समाप्त केली. 1 विकेट 14 धावा. आता प्रणय मढवी रानाळ टीमकडून प्रणय मढवी आलेत. प्रणय मढवी 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड ओव्हरला इथून स्टार्टअप करतं.
ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल शॉर्ट आर्म पुल हवे ते चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये इथून कॅच ड्रॉप. सोप्पा झेल होता. हरेश होता त्या ठिकाणी. मिस्टेक केली हरेशने. थोडी गती रणगतीमध्ये जर तो इथेच होता माफी असावी थोडा धावला असता तर कदाचित ही कॅच पकडता आली असती. गोरसई ए टीम भिवंडी परिसरातील हा एक दादा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात त्याच परिसरातील राणाला संघ आहे. कित्येकदा एकमेकांच्या समोर आले देखील असतील आणि या ग्राउंडवरती 5 वर्ष आधी सामना झाला होता. चांगला बॉल टाकलाय चांगला बॉल टाकलाय. खरं तर जी फिल्डिंग करणारी टीम आहे ना राणाल त्या टीमच्या विरोधात 5 वर्षापूर्वी शेलूच्या स्पर्धेमध्ये मॅच झाली होती आणि घोरसई ए टीमने सरपंच चषकामध्ये राणाल संघाला पराभूत केलं होतं. बघा 5 वर्षाच्या आठवणही राणालकरांच्या मनामध्ये. शॉट हवे ते शॉट फाईन लेगला पकडली आहे कॅच. विकेट आली आहे खात्यात. फलंदाज बाद. त्यामुळे दोन्ही पॅकरचं लक्ष या मॅच कडे लागलंय. राणाल टीम पराभवाचा वचपा 5 वर्षानंतर गोरसई एच्या विरोधात घेईल का याकडे मात्र राणालकरांचं लक्ष आहे. कारण वर्ष किती जरी उलटली तरी एखाद्या संघाने दिलेला पराभव विसरता येत नाही आणि त्या पराभवाच्या आठवणी मात्र जागे झाल्या या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रणय मडवीचा हा चेंडू पंचांकडे वाईटची डिमांड जरूर होती पण चेंडू इथून डॉट आहे. 4 बॉल समाप्त झाले. स्कोर आहे तो 15 धावा. या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गोरसई ए टीमला प्रणय मडवीने बॅकफुटवरती ढकललं. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. स्कोर टोटल 15 आहे आणि कंट्रोलमध्ये आणलं आता सेकंड ओव्हरमध्ये. प्रणय मडवीचा हा चेंडू टप्पा चांगला होता. दिशेने भरकटलाय. रॉंग डिरेक्शनमध्ये त्याने चेंडू हाताळला. एक वाईटची धाव इथून नक्की मिळेल. 1 रन वाढले आणि स्कोर 1 रनने 16 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. तनय मात्रे आलेत नवीन बॅटर. लेफ्ट हँड बॅटर आहेत. लेफ्ट हँड बॅटरने जर का ठरवलं बॉल जर प्रॉपर कनेक्ट झाला तर मात्र सिक्सर तो सहज खेचू शकेल असा क्रीडांगण आहे. गोलंदाज सय्यार प्रणय मडवी. पुन्हा एकदा चुकीचा चेंडू. वाईट बॉलची फेक. सातत्याने लेग स्टिकला टार्गेट करण्याचे एफर्ट्स आहेत ते मात्र थोडे कमी पडत आहेत. प्रणय मडवीचे 2 बॉल आणि दोन्ही बॉलवरती त्याने व्हाईट बॉलची फेक केली. स्कोर वाढलाय 17 रन. 4 बॉल ओव्हरचे पूर्ण करतोय. समोर मात्र तनय म्हात्रे गोरसई ए टीमचा धुरंधर आणि त्याच्यासाठी हा चेंडू शरीर भेदिया शरीराला स्पर्श करत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुढे आला. प्रणय मडवी इथे लेग बायची धाव मिळेल. एक सिंगल. टोटल धाव आहेत 18. या ओव्हरमध्ये पूर्णपणे आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना खरं तर अडचणीमध्ये आणलं. फक्त 3 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये आणि ही प्रणय मडवीच्या गोलंदाजीची ताकद आहे. राणाल संघाच्या गोलंदाजीची ताकद आहे. गोरसई ए फलंदाजीचा तोफखाना आहे. राणाल टीम गोलंदाजीचा अस्त्र आहे आणि प्रणय मडवी 5 चेंडू फक्त 3 रन्स दिल्यात आणि आता शेवटचा टप्पा ओव्हर नंबर 2चा. लास्ट बॉल आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू. खेळाडू होता त्या ठिकाणी तयार होता. पोझिशन घेतली होती पण चेंडू इथून फील्ड करेल. एक सिंगल रन इथून नक्की मिळेल आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. गोरसई ए टीमचा स्कोर आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 19. राणाल आणि गोरसई ए. खरं तर या 2 टीमला आपण भिवंडी परिसरात नेहमी पाहतो पण आज शेलू नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये मात्र शेलू नगरीमध्ये 5 वर्षापूर्वी जेव्हा 2 संघामध्ये भिडत झाली त्या लढतीमध्ये एक नक्की जिंकला. पण त्या आठवणी कारण जो राणाल टीमचा 12th मॅन आहे त्याने आल्या मला त्या आठवणी जाग्या केल्या. म्हणजे विचार करा क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा संघ एखाद्या संघाला पराभूत करतो ना वर्ष किती जरी बदलली
तरी देखील तो पराभव लवकर विसरला जात नाही आणि त्याची उलटफेर आता होईल काय बघायचं आहे. प्रकाशजी भगत आणि अख्तरजी पठाण या दोन संघांचे दोन पुरस्कर्ते आहेत. म्हणजे जणू काही सामना प्रकाश भगत आणि अख्तर पठाण भाईमध्येच आहे. त्यामुळे मैदानावरती ते दोन संघ खेळत आहेत, पण हे दोन संघ मालक मात्र व्यासपीठावरती बसून एकमेकांच्या संघाकडे बघतायत की कोण इथे वरचढ होईल आणि कोण इथे बाजी मारेल. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत. त्या बॅटिंग करणारा गोरसे ए टीमच्या 19. गोलंदाजी मार्कवरती आलाय राणा टीमकडून अक्षय चौधरी. चांगल्या फॉर्ममध्ये दोन्ही टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अक्षय चौधरी आलाय व्यासपीठावरती आपण बघू शकतो. आदरणीय सौभाग्यवती अस्मिताताई प्रफुल्ल कांबळे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल कांबळे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर दूरवरचा प्रवास करून हिंदू हृदय सम्राट चषकाला त्यांची उपस्थिती. वॉर्म वेलकम कांबळे साहेब. फुल टॉस, ताकद झोकली या शॉटवर, चेंडू सीमारेखा पार, सिक्सर मारलाय फलंदाज तनय हरेश केनेने. हरेश केने याने मात्र सिक्सर मारलाय. स्कोर आता या सिक्सरने धावसंख्या उंची घेताना जाऊन पोहोचतो 25. सामर्थ्य भरपूर आहे, मनगटात ताकद भरपूर आहे आणि चेंडूवरती जोर लावलाय तो हरेश केनेने. गोलंदाज आल्या आल्या त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं. अक्षय चौधरीवरती प्रेशर क्रिएट केलंय ते मात्र हरेश केनेने, कारण दुसरं षटक फसलं होतं बॅटिंग करत असताना. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये ती भरपाई करायची. फुल टॉस, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. कॅच तर स्वीकारली आहे पण नो बॉल. नो बॉल आणि सिंगल, 2 रन मिळतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणखीन एक संधी आली आता गोरसई ए टीमसाठी. लेफ्ट हँड बॅटर तनय म्हात्रे, ज्याने 2 बॉलमध्ये एकही रन केलेले नाहीये. फ्री हिटचा चेंडू आहे, म्हणजे फ्री स्टाईल शॉट तो हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये मारू शकतो आणि तो फ्री स्टाईल शॉट आता तनय म्हात्रे इथून दाखवणार का, आणि फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने इथून रिलीज करेल अक्षय चौधरी. फ्री हिटचा बॉल ज्यावरती फलंदाजाला कॅच आउट, क्लीन बोल्ड, LBW आउट होण्याचे चान्सेस नसतात आणि अशा परिस्थितीचा फायदा या संधीचं सोनं करावं लागेल. फलंदाज तनय म्हात्रे ऑन स्ट्राईक. हेलिकॉप्टर स्टाईलने ऑन साइडला शॉट खेळला. खेळाडू धावता लॉंग ऑन दिशेवर. वा, गुड फिल्डिंग. ढकललाय चेंडू, एका हाताने अडवला चेंडू. वा, अप्रतिम फिल्डिंगचा नजराना. पण या दरम्यान 1 2 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात, पण 1 धाव वाचवली. फिल्डिंगचं कौतुक नक्की करावं लागेल, कारण एका हाताने चेंडू त्याने कॅरी केला. त्यानंतर स्वतःचा बॅलन्स तो गमावत होता, त्यामुळे चेंडू आतमध्ये ढकलला. 3 धावा मिळाल्या. टीमची टोटल 30 धावा. 2 चेंडू, तिसरं षटक इथे सुरू झालं आणि 30 धावा आहेत गोरसई ए टीमच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कमबॅक होतं ते मात्र गोलंदाज प्रणय मडवीचं अक्षरशः थांबवलं होतं फलंदाजांना पूर्णपणे. बॅटची कडा मागे, खेळाडू चुकी करतोय. कॅच कॅरी करता आली नाही. सिंगल रन इथून मिळेल. एका रनने धावसंख्या वाढत असताना 31 वरती 3 बॉल संपलेत गोलंदाजी करणाऱ्या अक्षय चौधरीचे. त्यामुळे राणाला आणि गोरसई ए या मॅचकडे मात्र कटाक्षाने आमचा प्रेक्षक राजा या स्पर्धेला पाहतो आणि खूप छान स्पर्धा, खूप छान नियोजन. मागच्या 4 दिवसामध्ये या स्पर्धेचं खरं तर सर्वत्र गाजावाजा होताना दिसतोय, कारण कर्जत तालुक्यातील एक सिस्टमॅटिक पद्धतीने योग्य नियोजन, नीटनेटक्या आयोजनाची खरं ती दरवर्षी प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू यांची ही स्पर्धा. राऊंड द विकेटने तनिष म्हात्रेच्या विरोधात हा वाईट बॉल. पंचांची घोषणा. तनय म्हात्रे वाईट बॉल इथून टाकलाय. गोलंदाज मिस्टेक करतोय. एक धाव महत्वाचे, कारण एकेका धाव्याने जेव्हा सामना हरला जातो ना त्यावेळी त्या धाव्याचं महत्व पार असतं, कारण इथून 1 रन आली म्हणजे टीमची टोटल एका धाव्याने वाढते. 32 धावा आहेत गोरसई ए टीमच्या. प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. राऊंड द विकेटने बॉलर अक्षय चौधरी. शॉट हवेत आहे, मागे खेळाडू आहे, पकडली कॅच फाईन लेगने आणि विकेट आउट होईल. बॅटर बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. 4 बॉल समाप्त झाले. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. त्याला थोडा स्पीडअप असू द्या, मी विनंती करेल खेळाडूंना. 4 बॉल आणि स्कोर बघू शकाल तुम्ही, 32 धावा आहेत. स्वप्नवत ट्रॉफी जिंकायचे, आकर्षक ट्रॉफी. बघा इथे आल्यानंतर सर्वात आधी नजर जाते ती या उंच उंच सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज वरती. आणि ही सुंदर ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न आमच्या 2 संघ मालकांचं देखील आहे, प्रकाशजी भगत साहेब आणि अख्तरजी पठाण साहेब. प्रकाशजी भगत यांची धावपळ नक्की आहे, आपल्या टीमला ते सपोर्ट करतायत. स्कोर इथून 32. शॉट भारी आहे, चाललाय चेंडू मिड विकेट पार करताना हा षटकार गेल्या गेल्या मैदानावरती ठोकलाय सिक्सर. प्रफुल्लजी कांबळे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार सगळ्यांचे मनापासून आभार असतील. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, धन्यवाद दादा. आमचा मित्र वासू देखील आहे, त्यानंतर जयेश गीते. नक्कीच सगळ्यांना जय महाराष्ट्र. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. दरवर्षी ही स्पर्धा अगदी थाटामाटात भरली जाते आणि आपण नक्की यायचं. यस, थँक्यू सो मच. सर्व पाहुणे या स्पर्धेतून रजा घेतात, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि जाऊया मॅचकडे आता. 3 ओव्हर आणि 44 रन्स. मागच्या ओव्हरमध्ये रानाळ टीमच्या अक्षय चौधरीने टोटल 25 धावा दिल्या. 25 धावांची एक मोठी ओव्हर आली ती गोरसे ए टीमच्या बाजूने. म्हणजे खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एखादी ओव्हर जरी फसली तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची ताकद ठेवतात, कारण एक क्रिकेटर आहेत, सामर्थ्य आहे हातात. त्यामुळे सामर्थ्याच्या जोरावरती आणि दृढ निश्चय मनामध्ये की रानाळ टीमच्या विरोधात बॅटिंग करायची आहे. खरं तर हरेश केने अजूनही नॉट आऊट आहे आणि तो सध्या स्ट्राईकवरती येऊन पोहोचलाय. पहिला बॉल हरेश केनेचा शॉट लॉंग ऑनकडे. चेंडू खेळाडू समोर आलेत, एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं, फेक केली, एक सिंगल रनने स्ट्राईक रोटेट झाले. आणि ज्याने मागच्या 2 बॉलमध्ये 2 सिक्सर मारले तो पंकज भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आलाय. करण कांबळीच्या विरोधात शेवटची ओव्हर फेस करेल आणि बघायचं इथून आता धावसंख्या कोणत्या आकड्यावरती नेऊन फिनिश करतील. पंकज भोईरचा हा अंधाधुंद फटकेबाजी होती. या बॉलवरती तेवढं ऑब्झर्वेशन नव्हतं पंकजचं. चेंडू समोर होता, टप्पा बॅट बॉल संपर्क नव्हता, अंतर खूप होता, त्यामुळे अंधाधुंद फटकेबाजी करून चालणार नाही. बेधुंद फटके त्याचे मागचे 2 आलेत, पण अजून 4 बॉल आहेत टीम गोरसई ए कडे. टोटल आहे 45. तिसरा बॉल, चांगली बॉलिंग करण कांबळी. खतरनाक बॉलिंग या स्पेलची गरज आहे ती रानाळ टीमला, कारण 3 बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. 45 आहेत गोरसई ए च्या. आणि पंकज भोईर आता चेंडूवरती जावं लागेल. करण कांबळीची ही फिरकी ओळखावी लागेल फलंदाजाला. पुन्हा एकदा काय खतरनाक गोलंदाजी करतो, समोर ठेवलाय चेंडू. ज्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये पंकज भोईरला. टीम गोरसई 4 बॉल शेवटच्या ओव्हरचे समाप्त झालेत आणि स्कोर येतो 45. पंकज भोईर आता 2 बॉल फक्त बाकी आहेत. समोर ठेवला होता करण कांबळीने. पुन्हा एकदा
एक रन्स या चेंडूवरती नक्की घेतली जाते फलंदाजांकडून आणि 22च्या स्वरूपातली धाव असेल. 46. एक बॉल फक्त शेष आहे आता. दुसरी ओव्हर गेली 4 धावांची. जे षटक होतं प्रणय मडवीचं आणि करण कांबली राणालचा, ज्याने 5 बॉलमध्ये दिला धावा फक्त 2. कमबॅक राहिलं. 2 ओव्हर फसल्यात पण 2 ओव्हर आपल्या ताफ्यात खेचल्या त्या राणाल टीमने. शेवटचा बॉल व्हाईट बॉलची फेक केली, एक्स्ट्राची धाव दिली. एक्स्ट्राने टोटल आतापर्यंत 47. एक बॉल बाकी आहे आणि 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. काय बॉलिंग अटॅक राहिला करण कांबळीचा टीम राणाल कडून. 50च्या आतमध्ये सध्या गोरसई ए टीम, पण एक बॉल शेष आहे. 47 आहेत. 1 टू गो. लास्ट बॉल स्वतः बॉलर करण आलाय बॉल पर्यंत. 1 रन कंप्लीट केली आहे. 48 वरती पहिला डाव समाप्त झालाय आणि 49 धावांचं लक्ष इथे सेट केलंय, ते मात्र राणाल टीमसाठी. बघूया आपण 49 धावा कशा पद्धतीने सेकंड इनिंगचा खेळ राहील, कोण जिंकेल, कोण बाजी मारेल. 5 वर्षांनी राणाल टीम गोरसई ए टीमने दिलेल्या पराभवाचा वचपा शेलूच्या स्पर्धेमध्ये, शेलूच्याच क्रीडांगणावरती घेईल का, हे आपण बघणार आहोत. येणारे 24 बॉल 49चं टार्गेट असेल आणि करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन आणि आवाज यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत, ज्यांना नेहमी आपण मी कुणाल दाते सरांना जिओ हॉटस्टारवरती ऐकलंय ज्यावेळी IPLच्या मॅचेस असतात आणि कित्येक स्पर्धामध्ये. आज पहिल्यांदा त्यांची थेट ग्रेट भेट झाली ती अविनाजी तरे आणि JK शेळू टीमच्या वतीने आणि मी आमंत्रित करेल यानंतर मिस्टर IPL म्हणून आपण नेहमी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये ज्यांचा उल्लेख करतो त्या कुणालजी दाते सरांना. या सर आपल्या कॉम्बॉक्समध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. धन्यवाद अजयजी डायर यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि टार्गेट या मॅचमध्ये 49 आहे. करणने रोखल्या रन, शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आणि शेवटी विलास स्पोर्ट्स राहणार या टीमच्या समोर आता टार्गेट सेट झाले ते 49 धावांचं. 49 टू विन. चला बॅटर पाठवा, सलामीची जोडी लगेच पाठवा. आज अंतिम दिवस आहे, वेळ थोडासा कमी आपल्याकडे, त्यामुळे सहकार्य करा. तुम्ही पाहताय JK स्पोर्ट्स शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन जय कोलंबा माता क्रिकेट संघाच्या वतीने आज सर्वच तरुणाई एकवटली आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी जबाबदारी अविनाशजी यांनी घेतली त्यांच्या खांद्यावर आणि त्यातल्या त्यात संपूर्ण संघ ज्यावेळेला त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्यावेळेला एवढं मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. गीतेश आणि देवेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. टार्गेट 49 आहे. मागच्या काही 4 ओव्हरच्या मॅचेस पाहिलं तर हे टार्गेट छोटं वाटते, परंतु क्रिकेटमधला आणखीन एक महत्त्वाचा सामना तुमच्या समोर, जिथे टार्गेट छोटं असलं तरी ते कठीण केलं जाऊ शकतं, कारण समोर गोरसई हा संघ खेळतोय, तगडा संघ आहे, दादा संघ आहे. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी तनय मात्रेच्या खांद्यावर. स्ट्राईकला गीतेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला देवेश. ही सलामीची जोडी. चला आता लगेच फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. राजनोली टीम आपण रेडी राहायचंय. 2 ओव्हर नंतर तुमचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 3 ओव्हर नंतर लक्षात घ्या, कारण लगेच टॉस केला जाईल आणि मॅच सुरू केली जाईल. या मॅच मधला विजेता तुमच्या विरुद्ध 3 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळेल. सो बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी तनय मात्रेच्या खांद्यावर. स्ट्रायकिंग एंडला
गीतेश आहे आणि देवेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. 4 ओव्हरचा हा सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. याच्यानंतर 3-3 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. 4 ओव्हरमध्ये 49 धावांची गरज आहे. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर पंच. पहिला बॉल फुल टॉस होता. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला दिशा दिली, तेवढीच चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मिळताना दिसेल. सुरुवात झाली आहे श्री गणेशच्या टीमचा, विलास स्पोर्ट्सचा एका धावेने. खातं उघडले बॅटर गीतेश देवेशच्या बरोबरीने आता खेळ करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिले षटक तने मात्रेच्या खांद्यावर सोपवण्यात आले टीमकडून. 4 ओव्हरची मॅच, 49 टार्गेट, ऑलमोस्ट 12.5ची सरासरी गाठायची आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर फायटिंग स्कोर, चॅलेंजिंग स्कोर नक्की आहे. 10च्या वर दुसऱ्या इनिंगमध्ये ते प्रेशर बिल्ट होतं आणि तनयला तेच काम करायचंय. विकेट घ्याव्या लागतील, दबाव बनवावा लागेल, पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर आहे देवेश. शॉर्ट बॉलचा वापर होता, ऑन साइडला टर्न केलाय देवेशने. शॉर्ट मिड विकेट आहे, एक सिंगल मिळते. खराब फिल्डिंग, एकच धावेवर समाधान. टीमची धावसंख्या 2. विलास स्पोर्ट्स राहणार संघ देखील तगडा संघ आहे. गोरसई अच्या विरुद्ध ते सध्या खेळतात. या मॅच मध्ये दोन्ही भिवंडीचे संघ इन ऍक्शन आहेत. या मॅच मध्ये मागचाही सामना आपण पाहिलाय, रांजनोली टीमने जिंकलाय, तो देखील भिवंडीचा संघ आहे. याच्यातून जो संघ जिंकेल तो जयरी रांजनोली या टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. पडल्यानंतर खाली राहतोय, पंचाकडे अपील केली, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी, कारण पंचांचं मत होतं स्टंपला लागला नसता हा बॉल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या सत्रामध्ये खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून करणने ते शेवटचं षटक बरोबर चांगल्या टप्प्यावर टाकलं. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर प्रणय मडवीने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. फुल टॉस होता, आता मात्र फुल टोल वसूल केलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. नाथखुळा षटकार. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका देवेशच्या बॅटमधून, सिक्सर. पंधरा धावा लागल्यात स्कोर बोर्डवर. हाय बॉल बैठक समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड समोर येतोय. आणखीन एक उत्तुंग षटकार देवेशच्या बॅटमधून. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 21. चषकामध्ये जे कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये चालली आहे. आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण क्रिकेटमधले तगडे संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अतिशय चांगलं असं नियोजन, आयोजन, भगवमय वातावरण, भगवे झेंडे डौलाने फळकतात. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन आणि त्यातल्या त्यात आकर्षक ट्रॉफीज
दररोज नवनवीन समालोचकांची मांदियाळीनी त्यातल्या त्यात मान्यवरांचं इथे नेहमीच केलं जातं. सहर्ष स्वागत. अशी ही स्पर्धा तुमच्या समोर. ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजीसाठी आलाय मयूर केने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटर खेळतोय गितेश. देवेशने 3 षटकार मारलेत मागच्या ओव्हरमध्ये. तुटून पडला होता अक्षरशः देवेश तन्मय मात्रेच्या विरुद्ध. बीट केले बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. लाईनने बीट केले. विशेष म्हणजे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बैठक मागचा पाय वाकून बॅटर कडून परंतु डॉट बॉल येतोय. देवेश नाईक आता थोडंसं कान मंत्र देत असताना पाहायला मिळाला गितेशला. गितेश माळी आणि देवेश नाईक ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये. गितेश माळी परत एक वेळा जागेवरच ठेवलंय. बॅक टू बॅक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत या ओव्हरमध्ये मयूर केनेने. कमबॅक करावं लागेल मयूरला. सध्या तरी शांत ठेवले फलंदाजाला. परंतु दुसऱ्या बाजूला गितेश माळीने सिंगल डबल घेऊन जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला देवेशला आणणं गरजेचं आहे. कारण देवेशने मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले होते. तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. लगातार 2 डॉट बॉल मयूरच्या माध्यमातून. पुढचा बॉल. तिसरा बॉल. बॅकफुटला जात असताना कडक पंच पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच. बॉल चाललाय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईन फोडत सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. काही शिल्लक आहे 15 बॉलमध्ये. आता 24 धावा करायच्या आहेत. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. गितेश माळीच्या बॅटमधून अखेर ते बंद झुगारले गेले. काही डॉट बॉल तो खेळला परंतु त्याच्या बॅटमधून एक कडक पंच आलाय आणि शेवटी चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते आकार घेते. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. धावा झाल्या 25. 25 रन 49 टार्गेट. मयूर केनेवर आता नक्कीच थोडासा दबाव असेल कारण चौकार आलाय. मागच्या बॉलवर कमबॅक करावं लागेल. मयूरचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर बॅटची वरची कडा घेतली आहे. 1 धाव मिळेल. खात्यामध्ये जाते गितेश माळीच्या. टीमची धावसंख्या 26. 23 करायच्यात आता या मॅच मध्ये. 13 बॉल 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल आणि 23. चौदा चेंडू आणि 23 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार मारले देवेश नाईकने. या सलग चौथा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय का. मागचे 3 बॉल तो खेळला. 3 बॉलवर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून. त्याच्या समोर गोलंदाज मयूर केने गोलंदाजी करतोय. मयूरने या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय फलंदाजांना. पुढचा बॉल मयूरचा. उलटा टाकलाय आणि हा बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक शॉट. दावा केल्यात बुक. चौकार. ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर समोर येतात त्यामुळे रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त शॉट पडला आणि त्याच्यावर तुटून पडला. बॅक ऑफ द हँड. 4 धावा येतात. यावेळेला पायातला बॉल फ्लॅट अँड फ्युरियस. बॅटला स्वाईप केला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. देवेश नाईकने. देवेश नाईक करतोय सध्या एअर स्ट्राईक. लाजवाब खेळ. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके त्याने सजवलेत. आतापर्यंत त्याने 4 षटकार मारलेत. 1 चौकार मारलाय. 1 सिंगल घेतले. 29 धावांची खेळी साकारली आहे. नवीन गोलंदाज साहिल ठाकरे ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल 13 रन हे समीकरण आहे या मॅच मध्ये. जय कोळंबा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आयोजन
अतिशय चांगलं आयोजन, सगळ्या मित्रांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. त्यातल्या त्यात अनेक यंगस्टर आहेत जे के 11 शेलू या टीममध्ये. हे सगळे यंगस्टर एकत्रित झाल्यानंतर हिंद हृदय सम्राट चषकाचं आयोजन भगवा डौलाने फळकतोय या क्रीडांगणावर. आणि त्यातल्या त्यात या क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सातत्याने कर्जत तालुक्यामध्ये होत असते. एक शिस्तबद्ध स्पर्धा, मोठमोठे संघ नेहमीच या स्पर्धेमध्ये खेळतात. पुढचा बॉल साहिल, फुल टॉस होता, बैठक मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता 12 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 12. स्ट्रायकिंग एंडला आला देवेश नाईक. देवेश नाईकने आतापर्यंत स्ट्राईक केली आहे. 29 धावांची खेळी, त्याच्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 28 आणि 1 सिंगल. 29 अशा 29 धावा त्याने केल्यात. पाहूया त्याच्या स्टाईल मध्ये हा सामना फिनिश करतोय का देवेश नाईक. चला, टॉस साठी उपस्थित राहायचंय जयहरी रांजनोली टीमचे कॅप्टन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचंय रांजनोली टीम. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला स्क्वेअर कट पॉइंट मधून काढले. बॉलला डीप मध्ये कोणी फिल्डर नाही आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार देवेश नाईकच्या बॅटमधून. शर्यत म्हटल्यानंतर शेलू चा उल्लेख नेहमीच होतो. या परिसरामध्ये भरपूर मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतीतले प्रेमी आहेत, बैलगाडा मालक आहेत. स्लोअर वन होता, फुल टॉस होता, हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, थोडासा दूर राहिलाय फिल्डर. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न बॉलवर आणि तिथे प्रेक्षक सांगतात त्या चौकार आहे. 4 धावा मिळतील. आता फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम विलास स्पोर्ट्स राहण्याला. फक्त 4 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी विलास स्पोर्ट्स राहण्याला. 2 भिवंडीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत, गोरसई आणि त्यांच्या विरुद्ध राहणार. 5 वर्षानंतर याच ग्राउंडवर परत एक वेळा ती भेट आणि हा सामना फिनिश केलाय देवेशने. खुखार बॅटिंग करत असताना आक्रमण केले, 39 धावांची नाबाद खेळी केली आणि हा सामना फिनिश केला विलास स्पोर्ट्स राहणार टीमसाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची खेळी केली आहे या मॅच मध्ये देवेशने आणि तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. या देवेश आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल आणि टॉस साठी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक अविनाशजी तरे यांच्याकडे आपण जाऊया. यस, थँक्यू कुणाल सर. तर या मॅचचा हिरो देवेश, आपण देवेश मी विनंती करतोय अनिल काका मसने, दुंदामा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अनिल काका मसने यांच्याबद्दल म्हणायचं तर एक कुणाल सर एक अत्यंत जुने आयोजक होते क्रिकेटचे. आता ते राहायला ठाण्याला असतात आणि जय कोलमाता